न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। गवळी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशनराव हुंडेवाले यांच्या निर्गुण हत्याकांड प्रकरणात न्यायालयानं आज महत्त्वाचा निकाल दिला। या बहुचर्चित प्रकरणात श्रीराम गावंडे यांच्यासह 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून 5 आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। किशनराव हुंडेवाले हे 6 मे 2019 रोजी एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी अकोल्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयात आले होते। दुपारी सुमारे 12 वाजताच्या सुमारास शैक्षणिक संस्था व मालमत्ता वादातून त्यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती। या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एकूण 15 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासाची सुरुवात तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे यांनी केली। त्यानंतर बालापूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सोहेल शेख, अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस अधिकारी उमेश माने पाटील तसेच पोलीस निरीक्षक रायटर उमेश पाटील यांनी पुढील तपास करत 1000हून अधिक कागदपत्रांचे सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते। सुनावणी दरम्यान काही आरोपींच्या सहभागाबाबत ठोस व विश्वासार्ह पुरावे उपलब्ध नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आलं। त्यामुळे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संबंधित आरोपी निर्दोष मुक्ततेची विनंती न्यायालयाकडे केली होती। अंतिम निकालात न्यायालयानं श्रीराम गावंडे, रणजित गावंडे, विक्रम गावंडे, सूरज गावंडे, धीरज गावंडे, विशाल तायडे, सतीश तायडे, प्रतीक तोंडे, मयूर अहिर आणि दिनेश राजपूत यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। दरम्यान प्रवीण श्रीराम गावंडे, मंगेश गावंडे, दीपाली गावंडे, नम्रता गावंडे आणि शेख साबीर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।